हॅलो माय डिअर फ्रेंड्स अँड वेलकम बॅक ऑन द ब्युटिफुल प्लॅनेट ऑफ बायोलॉजी. आणि आपण बेटा एका जबरदस्त अशा टॉपिकला सुरुवात केलेली आहे, केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन. ह्या टॉपिकमध्ये आपण कुठपर्यंत आलो होतो बेटा? बघा, सर्वात अगोदर आपण काय केलं तर हॉर्मोन काय असतात त्याचे डिटेल्स बघितले. आपण हॉर्मोन्सच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज बघितल्या, बरोबर की नाही. केमिकल मॅसेंजर्स असतात, स्पेसिफिक ठिकाणीच ॲक्ट होतात, रिसेप्टर असतात, रियूज होत नाहीत, सिक्रेशन कमी जास्त झालेलं जमत नाहीत, जेवढं आहे तेवढंच लागतं, बरोबर की नाही. ही सर्व प्रॉपर्टीज. त्यानंतर आपण हॉर्मोनचे केमिकल नेचर बघितलं होतं. काही हॉर्मोन्स अमाइन असतात, पेप्टाईड असतात, फॅटी ॲसिड असतात, स्टिरॉइड असतात, हे सर्व आपण बघितले होते. त्यानंतर आपण काही हॉर्मोन बेटा ह्या हॉर्मोनल ॲक्शननंतर आपण बघितलं होतं की हॉर्मोन ॲक्ट कसे होतात, त्यांच्या मेकॅनिझम काय असतं, त्याच्यामध्ये सेलच्या सरफेसवर असलेले रिसेप्टर कसे ॲक्ट होतात आणि सेलच्या मध्ये असलेले रिसेप्टर्स कशा पद्धतीने ॲक्ट होतात, अशा दोन्ही प्रकारच्या रिसेप्टरबद्दल आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण सुरुवात केली होती ह्युमन एंडोक्राईन सिस्टीमला. ह्युमन एंडोक्राईन सिस्टीममध्ये मी तुम्हाला सांगितलं बऱ्याचशा ग्लँड्स असतात आणि काही काही असे स्ट्रक्चर्स असतात जे की ग्लँड नाही आहेत, ते ग्लँड नसतात, परंतु ते त्या एंडोक्राईन ग्लँडसारखे हॉर्मोन सिक्रेट करतात, बरोबर आहे. आणि आपण सुरुवात केली होती आपल्या एंडोक्राईन सिस्टमला, त्यातलं आपण हायपोथॅलॅमस बघितलं होतं. हायपोथॅलॅमसचे मी तुम्हाला सर्व हॉर्मोन्सचे नावं सांगितले होते आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की हायपोथॅलॅमस जो आहे हा पिट्युटरी ग्लँडच्या हॉर्मोन्स रेग्युलेट करत असतो, त्यांचे सिक्रेशन्स रेग्युलेट करत असतो. तर आपली पिट्युटरी ग्लँड नेमकी काय आहे बेटा? तर तुम्हाला सर्वांना माहीत असो, आपली जी पिट्युटरी ग्लँड आहे ही एक पी शेप्ड ग्लँड असते, ठीक आहे. पी शेप्ड ग्लँड आहे आणि अतिशय छोटीशी, एकदम साईजला छोटीशी ग्लँड असते. ही ग्लँड जी आहे बेटा ही कुठं लोकेटेड असते तर ही ग्लँड तुमच्या इट इज अटॅच टू हायपोथॅलॅमस. कशाला अटॅच असते बेटा? ही इट इज अटॅच टू हायपोथॅलॅमस, अटॅच टू हायपोथॅलॅमस. आता ही जी आपली हायपोथॅलॅमस बघा, जी पिट्युटरी ग्लँड आहे बेटा ही बाकीच्या सर्व एंडोक्राईन ग्लँडचे फंक्शन्स रेग्युलेट करत असते. जेवढ्या पण एंडोक्राईन ग्लँड आहेत ऑलमोस्ट सर्वांचे फंक्शन कोण रेग्युलेट करतं? पिट्युटरी ग्लँड. त्यामुळे पिट्युटरी ग्लँडला मास्टर एंडोक्राईन ग्लँड असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हणतात? मास्टर एंडोक्राईन ग्लँड. ह्या ग्लँडला काय म्हटलं जातं? मास्टर एंडोक्राईन ग्लँड असं सुद्धा म्हटलं जातं. आपली जी पिट्युटरी ग्लँड आहे बेटा ही पिट्युटरी ग्लँड आपल्या स्कलच्या बेसमध्ये, स्कल जी आहे की नाही आपली स्कल, ह्या स्कलच्या बेसमध्ये बेटा, बेसमध्ये एक बोन असतो बटरफ्लाय शेपचा. त्या बोनचं नाव असतं स्फिनॉइड बोन. काय नाव असतं त्याचं? स्फिनॉइड बोन. ह्या स्फिनॉइड बोनमध्ये बेटा, ह्या स्फिनॉइड बोनमध्ये एक डिप्रेशन असतं, एक छोटासा खड्डा असल्यासारखा खड्डा असतो बेटा, डिप्रेशन असते एक. बघा इकडे लक्ष द्या, आपल्या स्कलच्या बेसमध्ये जो स्फिनॉइड बोन असतो त्या स्फिनॉइड बोनमध्ये एक काय असते बेटा? डिप्रेशन असतं. त्या डिप्रेशनचं नाव आहे सेला टर्सिका. काय नाव असतं? सेला टर्सिका. ह्या सेला टर्सिकेमध्ये काय ठेवलेली असते बेटा? तुमची पिट्युटरी ग्लँड लॉज्ड असते, म्हणजे ठेवलेली असते. पिट्युटरी ग्लँड इज लॉज्ड इन सेला टर्सिका विच इज प्रेझेंट इन दी स्फिनॉइड बोन इन दी फ्लोर ऑफ दी स्कल बेटा, बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी ही पिट्युटरी ग्लँड लोकेटेड असते. आता आपली जी पिट्युटरी ग्लँड आहे हिचं स्ट्रक्चर जर तुम्ही केअरफुली बघितला तर पिट्युटरी ग्लँडचे 2 लोब्स असतात. किती लोब्स असतात पिट्युटरी ग्लँडचे? तर 2 लोब असतात. एक असतो बेटा त्याला आपण म्हणतो एंटेरियर पिट्युटरी, म्हणजे समोरचा, समोर जो असेल तो, आणि दुसरा असतो पोस्टेरियर पिट्युटरी, म्हणजे जो मागे असेल तो लोब, ठीक आहे. तर जर तुम्ही डायग्राम काढलात बेटा पिट्युटरी ग्लँडची, हा हायपोथॅलॅमस असेल, ठीक आहे. हा हायपोथॅलॅमस पासून हा असा निघालेला तुमचा असेल एंटेरियर लोब. कोणता लोब असेल? हा एंटेरियर लोब. आणि यालाच अटॅच असतो कोणता लोब तुमचा? तर पोस्टेरियर लोब. याला अटॅच असतो पोस्टेरियर लोब. अशा पद्धतीनं पोस्टेरियर लोब, ह्या दोन्ही लोबच्या मध्ये एक क्लेफ्ट असते, एक खड्डा असल्यासारखा खड्डा असतो आणि त्या खड्ड्यामध्ये एक आणखी लोब असतो ज्याला आपण पार्स इंटरमिडिया किंवा इंटरमिजिएट लोब असं सुद्धा म्हणतो, ठीक आहे. आता इथं तुम्हाला माहीत असावं, हा जो रेड कलरचा तुम्हाला दिसतोय तो इन्फंडिब्युलम असतो आणि जे एंटेरियर लोब असतो त्यातला पार्स ट्युबरियालिस हे असा रॅप करतो बेटा तुमच्या इन्फंडिब्युलमला, ठीक आहे. तर हा असेल एंटेरियर लोब, ठीक आहे. आणि हा असेल रेड कलरचा जो दिसतोय तो असेल पोस्टेरियर लोब. याला ॲडिनो हायपोफायसिस असं सुद्धा म्हणतात, याला न्यूरो हायपोफायसिस. बघा इकडे लक्ष द्या, आपली जी पिट्युटरी ग्लँड आहे इट हॅज ड्युअल ओरिजिन. कसा ओरिजिन आहे? ड्युअल ओरिजिन असतो. ड्युअल ओरिजिन म्हणजे कसं? आता लक्ष द्या बेटा, आपली जी पिट्युटरी ग्लँड आहे ह्या पिट्युटरी ग्लँडचा जो एंटेरियर पिट्युटरी आहे, हा जो समोरचा पोर्शन आहे हा कशापासून ग्रो होतो? तर आपली जी ओरल कॅव्हिटी असते, आपली जी ओरल कॅव्हिटी, आपलं जे तोंड असतं बेटा, हे तोंड जेव्हा डेव्हलप होत असतं एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये असताना, जेव्हा आपली ओरल कॅव्हिटी बक्कल कॅव्हिटी डेव्हलप होत असते, त्या बक्कल कॅव्हिटीच्या रूफपासून बक्कल कॅव्हिटीच्या रूफपासून काय होते बेटा? तर प्रोजेक्शन्स डेव्हलप होतात.
बक्कल कॅव्हिटीच्या रूप पासून, ठीक आहे. बघा ही असेल तुमची बक्कल कॅव्हिटी. ह्या बक्कल कॅव्हिटीच्या रूप पासून बेटा काय डेव्हलप होतात, तर पाऊच डेव्हलप होतात अशा पद्धतीनं वरती, ठीक आहे. आणि हे पाऊच काही काळानंतर तुमच्या बक्कल कॅव्हिटी पासून डिटॅच होतात आणि त्याच्यापासून डेव्हलप होते बेटा ही तुमची अँटेरियर पिट्युटरी. हे जे पाऊच तयार झालेले बेटा त्याला म्हणतात रातकेज पाऊच. काय म्हणतात त्याला, रातकेज पाऊच. आणि रातकेज पाऊच पासून डेव्हलप होते बाळांनो तुमची अँटेरियर पिट्युटरी. याला काय म्हणतात, अँटेरियर किंवा ॲडिनो हायपोफायसिस. काय म्हणतात त्याला, ॲडिनो हायपोफायसिस. ॲडिनो हायपोफायसिस, ठीक आहे. ही असेल ॲडिनो हायपोफायसिस. आणि ही जी असते बेटा तिला म्हणायचं न्यूरो हायपोफायसिस. तिला काय म्हणायचं, न्यूरो हायपोफायसिस. आपल्या पिट्युटरी ग्लँडचं दुसरं नाव आहे हायपोफायसिस बेटा. हायपोफायसिस म्हणजे काय, तर पिट्युटरी ग्लँडचं दुसरं नाव असेल हायपोफायसिस. तर हायपोफायसिसचे दोन पार्ट, एक असेल ॲडिनो हायपोफायसिस म्हणजेच अँटेरियर पिट्युटरी आणि दुसरा असेल न्यूरो हायपोफायसिस म्हणजेच पोस्टेरियर पिट्युटरी, ठीक आहे. तर हे दोन पार्ट आहेत. हा पार्ट मला सांगा अँटेरियर पार्ट कुठून तयार झालाय, रातकेज पाऊच ओरल कॅव्हिटी पासून वर 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 असं प्रोजेक्शन्स निघालं आणि त्यानंतर खालून डिटॅच झालं आणि वर जाऊन अटॅच झाले इथून. म्हणजे हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय हा वरून खाली आलेला नाहीये, लक्ष द्या. हा पोर्शन खालून वर गेलेला आहे, खालून वर गेलेला अँटेरियर पिट्युटरीचा. हा जो अँटेरियर पिट्युटरी आहे, हा जो ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला जो दिसतोय हा खालून वर गेलेला पोर्शन आहे. रेड कलरचा जो आहे मात्र तो मात्र वरून खाली आलेला असतो, ठीक आहे. रेड कलरचा आपण काय करूयात, याला रेड कलर देतो म्हणजे तुम्हाला ते वरच्या हायपोथॅलॅमसला रेड देतो म्हणजे त्याच्यापासून हे ओरिजिनेट झाले असं दिसेल तुम्हाला ते व्यवस्थित, ठीक आहे. बघा तर बघा रेड कलरचा आपल्या हायपोथॅलॅमस पासून हा पोर्शन खाली आलेला असतो, त्याच्यामुळे त्याला न्यूरो, कारण त्याचा ओरिजिन न्यूरल आहे. न्यूरल टिश्यू पासून हायपोथॅलॅमस पासून डेव्हलप झाला म्हणून त्याला न्यूरो हायपोफायसिस म्हणतो आपण. आणि याला काय म्हणतो, ॲडिनो हायपोफायसिस. आता बघा आपला जो ॲडिनो हायपोफायसिस असतो, ॲडिनो हायपोफायसिस म्हणजेच अँटेरियर पिट्युटरी. ॲडिनो हायपोफायसिस जो असतो ह्या ॲडिनो हायपोफायसिसच्या आणखी आपण काय करतो, तर ॲडिनो हायपोफायसिसचे आपण 3 पार्ट करतो टोटल, ठीक आहे. कोणते 3 पार्ट करतो, तर सर्वात हा इथं बल्ज आउट जो पोर्शन दिसतोय याला म्हणायचं पार्स डिस्टॅलिस. काय म्हणायचं त्याला, पार्स डिस्टॅलिस. त्यानंतर तुम्हाला ह्या 2 लोबच्या मध्ये जो लोब दिसतोय, हा ब्ल्यू कलरचा छोटासा मध्ये जो लोब दिसतोय तो सुद्धा ऍक्च्युली अँटेरियर पिट्युटरीचाच पार्ट असतो. त्याला म्हणतात पार्स इंटरमिडिया. काय म्हणतात त्याला, पार्स इंटरमिडिया. पार्स इंटरमिडिया. आणि तिसरा पोर्शन बघा हे वरती जे गेलेले की नाही तुम्हाला दिसते का, बघा अँटेरियर पिट्युटरी काय करते, इकडे लक्ष द्या. ही समजा अँटेरियर पिट्युटरी असेल, ठीक आहे. ही अँटेरियर पिट्युटरी आहे. ही काय करते, तर तुमच्या पोस्टेरियर पिट्युटरीचा हा जो रेडचा पोर्शन आहे की नाही, रेड पोर्शन त्याला असं रॅप करते, त्याच्या भोवती असं गोल फिरलेली असते. ही अँटेरियर पिट्युटरी आहे आणि हा स्टॉक आहे, हा फक्त रेड कलरचा स्टॉक. त्या रेड कलरच्या स्टॉकच्या भोवती तुमची पिट्युटरी अशी गोल फिरलेली असते, म्हणजे तुम्हाला इकडून पण दिसते इकडून पण दिसते. बघा असं पूर्ण रॅप केले, त्यामुळे तुम्हाला ब्लॅक कलर याच्या मागून पण दिसतो, याच्या मागून असा आलेला असतो. ह्या रेड कलरच्या पाठीमागून हा ब्लॅकचा पोर्शन असा गेलेला असतो, म्हणजे रॅप केले अशा पद्धतीनं, ठीक आहे. हा जो इन्फंडिब्युलम असतो की नाही, इन्फंडिब्युलम, ह्या इन्फंडिब्युलमला कव्हर केलेला असतं बेटा. तर तो पोर्शन जो दिसतो ना ब्लॅक तुम्हाला, त्याला म्हणायचं पार्स ट्युबरॅलिस. पार्स ट्युबरॅलिस, ट्युबर लाईक पोर्शन असतो म्हणून त्याला म्हणायचं पार्स ट्युबरॅलिस. काय म्हणायचं त्याला, पार्स ट्युबरॅलिस. ट्युबर लाईक पोर्शन, ट्युबर सारखा एक पोर्शन असतो त्यामुळे त्याला काय म्हणायचं, पार्स ट्युबरॅलिस. काय म्हणायचं त्याला, पार्स ट्युबरॅलिस. बघा बघा 3 पोर्शन कोणकोणते आहेत, पहिला असेल पार्स डिस्टॅलिस. पार्स डिस्टॅलिस. दुसरा कोणता पोर्शन असेल, पार्स इंटरमिडिया, हा मध्ये जो दिसतोय तो. आणि तिसरा आहे जो रॅप करतो की नाही, हा वर जो गेलेला आहे, ह्या पार्स डिस्टॅलिस सोडून वर जो गेलेला आहे त्याला म्हणायचं पार्स ट्युबरॅलिस. हे सर्व झाले बेटा ॲडिनो हायपोफायसिसचे पार्ट. कशाचे पार्ट आहेत हे, ॲडिनो हायपोफायसिस. कशाचे पोर्शन असतील हे सर्व, तर ॲडिनो हायपोफायसिसचे पोर्शन. आता बघा यानंतर ही झाली ॲडिनो हायपोफायसिस. आता जे न्यूरो हायपोफायसिस आहे, ह्या न्यूरो हायपोफायसिसचे सुद्धा 3 पोर्शन असतात. याचे सुद्धा 3 पोर्शन आहेत. कोणकोणते, तर हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय डायलेटेड पोर्शन त्याला म्हणायचं पार्स नर्वोसा. काय म्हणायचं त्याला, पार्स नर्वोसा. त्याचं नाव असेल पार्स नर्वोसा. त्यानंतर हा जो स्टॉक दिसतोय तुम्हाला हायपोथॅलॅमस पासून खाली आलेला हा जो स्टॉक दिसतोय रेड कलरचा, याला म्हणायचं इन्फंडिब्युलम. काय म्हणायचं त्याला, इन्फंडिब्युलम. इन्फंडिब्युलम स्टॉक ऑफ पिट्युटरी, तुमच्या पिट्युटरी ग्लँडचा स्टॉक, देठ जे असतं बेटा, देठ पिट्युटरी ग्लँडचं ते असेल हे, हा पोर्शन असेल इन्फंडिब्युलम बेटा. आणि तिसरा जो पोर्शन असतो
तिसरा जो पोर्शन असतो बेटा तो तुमच्या हायपोथॅलॅमस पासून हे जे थोडंसं इमिनन्स दिसते का तुम्हाला, हे बघा हे थोडंसं इमिनन्स दिसते का, थोडंसं खाली आलेलं, त्याला म्हणतात बेटा मीडियन इमिनन्स, म्हणजे प्रोजेक्शन थोडंसं, त्याला काय म्हणतात मीडियन इमिनन्स, ते असेल मीडियन इमिनन्स. तर ती तुमच्या न्यूरो हायपोफायसिसचा तिसरा पार्ट आहे बेटा. कोणता तिसरा पार्ट, मीडियन इमिनन्स, मीडियन इमिनन्स बेटा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा इकडे लक्ष द्या, ॲडिनो हायपोफायसिस आपली जी पिट्युटरी ग्लँड बेटा, पिट्युटरी ग्लँडचा ओरिजिन ड्युअल असतो, एक पार्ट खालून येतो एक पार्ट वरून येतो. खालून कोणता येतो ॲडिनो हायपोफायसिस म्हणजेच अँटेरियर पिट्युटरी, वरून कोणता पार्ट येतो न्यूरो हायपोफायसिस म्हणजेच पोस्टेरियर पिट्युटरी. आपली जी पिट्युटरी ग्लँड आहे बेटा ही एक छोटीशी पीच्या आकाराची ग्लँड असते. इट इज कॉल्ड ॲज मास्टर एंडोक्राइन ग्लँड बिकॉज इटचे सिक्रेशन काय करतात तर बाकीच्या एंडोक्राइन ग्लँडच्या फंक्शन्सना रेग्युलेट करत असतात बेटा. आपली जी पिट्युटरी ग्लँड आहे हिचे दोन जे पोर्शन आहेत बेटा, हे दोन पोर्शन नेमके कसे कसे आहेत तर जी अँटेरियर पिट्युटरी असते बेटा ती किंवा ॲडिनो हायपोफायसिसचे तीन पार्ट आहेत. कोणकोणते, पार्स डिस्टॅलिस, पार्स डिस्टॅलिस, पार्स इंटरमिडिया, दोन लोबच्या मध्ये असतो पार्स इंटरमिडिया, त्याला अँटेरियरचाच पार्ट पकडायचं. ठीक आहे. अँटेरियर पिट्युटरीचा पार्ट आहे पार्स इंटरमिडिया, पार्स डिस्टॅलिस आणि पार्स ट्युबरॅलिस. पोस्टेरियर पिट्युटरी जी आहे न्यूरो हायपोफायसिस तिचे पार्ट पार्स नर्वोसा, हा असेल पार्स नर्वोसा, हे असेल इन्फंडिब्युलम, स्टॉक ऑफ पिट्युटरी. आणि बेटा जे तुम्हाला इथं मीडियन इमिनन्स दिसतंय, हायपोथॅलॅमस थोडासा खाली बल्ज झालेला, त्याला म्हणायचं मीडियन इमिनन्स. हे असतील पोस्टेरियर पिट्युटरीचे पार्ट. आता तुम्हाला इथे एक गोष्ट माहीत असली पाहिजे, आपली जी पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड असते ही पोस्टेरियर पिट्युटरी स्वतः कुठलेही हॉर्मोन सिक्रेट करत नाही. ही न्यूरल टिश्यू आहे. ग्लँड्युलर टिश्यू किंवा ॲडिनो टिश्यू कोणता आहे तर तुमच्या अँटेरियर पिट्युटरीचा. तर अँटेरियर पिट्युटरी स्वतः हॉर्मोन रिलीज करते. अँटेरियर पिट्युटरीचे स्वतःचे हॉर्मोन्स असतात, परंतु पोस्टेरियर पिट्युटरी ही फक्त दोन हॉर्मोन स्टोअर करते. दोन हॉर्मोन स्टोअर करते. कोणते दोन हॉर्मोन स्टोअर करते पोस्टेरियर पिट्युटरी तर एडीएच आणि ऑक्सिटोसिन. एडीएच म्हणजे काय, अँटी डाययुरेटिक हॉर्मोन, तुमच्या युरिनला डायल्यूट होण्यापासून वाचवणारं म्हणजेच युरिनला कॉन्सन्ट्रेट करणारं हॉर्मोन, अँटी डाययुरेटिक हॉर्मोन, जे की तुमच्या नेफ्रॉनवर ॲक्ट होत असतं. आणि दुसरं असेल बेटा ऑक्सिटोसिन. दुसरं कोणतं असेल ऑक्सिटोसिन. हे दोन हॉर्मोन बेटा दीज आर हॉर्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसमध्ये सिक्रेट होतात आणि इथं आणून इथं असे स्टोअर केले जातात. हे हॉर्मोन इथं आणून स्टोअर केले जातात. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं बेटा, सुप्रा ऑप्टिक न्यूक्लियस असतं जे एडीएच सिक्रेट करतं आणि पॅरावेंट्रिक्युलर न्यूक्लियस असतं जे ऑक्सिटोसिन सिक्रेट करतं. बरोबर आहे. इथं असतात ते न्यूक्लियस, ते तिथं सिक्रेट होतात आणि ॲक्झॉननं तुमच्या ते आणले जातात तुमच्या पोस्टेरियर पिट्युटरीमध्ये, पार्स नर्वोसामध्ये. इथं ते स्टोअर केले जातात आणि गरजेप्रमाणे रिलीज केले जातात बेटा. ठीक आहे. बघा तर हे असेल बेटा तुमच्या न्यूरो हायपोफायसिसचे दोन हॉर्मोन. आता ॲडिनो हायपोफायसिस जे असते, अँटेरियर पिट्युटरी जे असते, हिचे सुद्धा बरेच हॉर्मोन आहेत बेटा. हिचे कोणकोणते हॉर्मोन असतात, मीडियन इमिनन्स नाव मी खाली लिहिले त्यामुळे इथलं रप करतो. तर आपल्या अँटेरियर पिट्युटरीचे हॉर्मोन्स कोणकोणते असतात सांगा. तर पहिला असेल ग्रोथ हॉर्मोन, दुसरा असेल थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, तिसरा असेल बेटा प्रोलॅक्टिन, तिसरा असेल प्रोलॅक्टिन. त्यानंतर असतं बेटा एमएसएच तुमच्या पार्स इंटरमिडियाचं हॉर्मोन पकडलं जातं, पार्स इंटरमिडियाचं हॉर्मोन. प्रोलॅक्टिन नंतर कोणतं बेटा एसीटीएच, ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन. त्यानंतर तुमचे गोनॅडोट्रॉपिन्स येतात बेटा, त्याच्यामध्ये काय काय येतं एफएसएच, त्यानंतर त्याच्यात येतं एलएच, त्यानंतर त्याच्यात एलएच म्हणजेच आयसीएसएच मेलमध्ये आयसीएसएच. बरोबर आहे. हे सर्व हॉर्मोन्स त्याच्यात येतात. आणि बेटा तुमच्या ॲडिनो हायपोफायसिसचं आणखी एक हॉर्मोन तुमच्या पार्स इंटरमिडियापासून जे रिलीज होत असतं त्याचं नाव असेल मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन एमएसएच. ठीक आहे. तर हे सर्व हॉर्मोन्स आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे बेटा. ठीक आहे. तर बघा हॉर्मोन स्टडी करण्यापूर्वी आपण थोडीशी ॲनाटॉमी बघितली. आपली जी पिट्युटरी ग्लँड आहे ही पिट्युटरी ग्लँड नेमकी कशाची बनलेली आहे. तर आता पिट्युटरी ग्लँडचे आपण हॉर्मोन्स बघणार आहोत बेटा. अँटेरियर पिट्युटरी किंवा ॲडिनो हायपोफायसिसचे जे हॉर्मोन्स असतील कोणकोणते असतात, ग्रोथ हॉर्मोन असेल, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन असेल, प्रोलॅक्टिन असेल, एसीटीएच असेल, एफएसएच असेल, एलएच असेल किंवा मेलमध्ये एलएचला आयसीएसएच असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर हे हॉर्मोन्स असतील किंवा एमएसएच असेल, हे सर्व अँटेरियर पिट्युटरीचे हॉर्मोन्स असतील. पोस्टेरियरचे कोणकोणते आहेत एडीएच आणि ऑक्सिटोसिन. तर आपल्याला आता ह्या हॉर्मोनचा थोडक्यात स्टडी करायचा आहे. ठीक आहे. प्रत्येक हॉर्मोनचे काही काही बेसिक्स आपल्याला शिकायचे आहेत बेटा. ठीक आहे. त्यामुळे काय करा,
जी डायग्राम दिलेली आहे ती डायग्राम आणि बोर्डवरचं सगळं छानपैकी लिहून घ्या. आपण काय करूयात, आपण आता ह्या हॉर्मोनची डिटेलमध्ये स्टडी करूयात. तर अगोदर आपण काय बघूयात, बघा हे हॉर्मोन्स बघण्यापूर्वी हे दोन हॉर्मोन आहेत, हे दोन हॉर्मोन आपण अगोदर बघूयात. पोस्टेरियर पिट्युटरीचे जे हॉर्मोन्स आहेत ऍक्च्युअली ते सिक्रेट कोण करतं, दे आर सिक्रेटेड बाय हायपोथॅलॅमस. They are just stored in the posterior pituitary gland and they are released from posterior pituitary. इथून रिलीज केले जातात. जेव्हा ब्लड मध्ये जातात ना तेव्हा ते इथून रिलीज केले जातात. ते तयार कुठे होतात, सिंथसाइज्ड इन असा क्वेश्चन आला तर हायपोथॅलॅमस. दे आर रिलीज्ड फ्रॉम किंवा दे आर स्टोर्ड इन तर कुठे बेटा, पोस्टेरियर पिट्युटरी. तर ह्या एडीएच आणि ऑक्सिटोसिनचे डिटेल आपण बघूयात बेटा. बोर्डवर लिहिलेलं लिहून घ्या. तर बघा बेटा, आता आपलं जे पोस्टेरियर पिट्युटरी आहे त्याच्यामधून रिलीज होणारे, सिंथेसिस नाही म्हणते मी, रिलीज होणारे दोन हॉर्मोन्स जे आहेत त्यातलं पहिलं हॉर्मोन आहे अँटी डायुरेटिक हॉर्मोन. याचं नाव काय असेल पूर्ण, तर अँटी डायुरेटिक हॉर्मोन. अँटी डायुरेटिक हॉर्मोन याचा रोल आपल्याला एक्सक्रिशन चॅप्टर मध्ये सुद्धा येतो. एक्सक्रिशन चॅप्टर मध्ये आपण बघितलेलं आहे. हे जे एडीएच असतं अँटी डायुरेटिक हॉर्मोन, याचंच आणखी एक नाव आहे व्हॅसोप्रेसिन. काय नाव असतं याचं, व्हॅसोप्रेसिन. आता बघा हे एडीएच काय करतं, हे एडीएच तुमच्या पोस्टेरियर पिट्युटरी मधून रिलीज होतं आणि हे जाऊन ऍक्ट होतं तुमच्या किडनीमध्ये. किडनीमध्ये हे कशावर ऍक्ट होतं, तर तुमच्या नेफ्रॉनच्या कोणत्या पार्टवर, बघा इकडे लक्ष द्या, नेफ्रॉनच्या कोणत्या पार्टवर, तर तुमची नेफ्रॉन मध्ये जी डीसीटी असते आणि कलेक्टिंग डक्ट असते. कोणते दोन पार्ट असतील नेफ्रॉन मधले, डीसीटी म्हणजे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल आणि कलेक्टिंग डक्ट, ह्या दोन पार्टवर ऍक्ट होते आणि काय करते तर इन्क्रीजेस परमिएबिलिटी फॉर वॉटर. म्हणजे पाण्यासाठी परमिएबिलिटी इन्क्रीज करते बेटा तुमच्या डीसीटी आणि कलेक्टिंग डक्टची. म्हणजेच काय होतं तर तुमच्या नेफ्रॉन मधून जास्तीत जास्त वॉटर तुमच्या ब्लड मध्ये ऍब्झॉर्ब केलं जातं. ब्लड मध्ये वॉटर परत शोषून घेतलं जातं. ब्लड मध्ये वॉटर ओढून घेतलं म्हणून काय झालं बेटा, तर जो युरिन तयार झाला तो युरिन कसा तयार होतो, तर कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार होतो. बेटा. आणि वॉटर काय केलं जातं तर H2O किंवा वॉटर इज कॉन्झर्व्ड. वॉटर काय केलं गेलं बेटा, वॉटर इज कॉन्झर्व्ड. तुमचं जे पाणी आहे बेटा ते पाणी काय केलं गेलं तर कॉन्झर्व केलं गेलं. तर ही असेल बेटा तुमच्या एडीएचचं काम. तुमचा एडीएच बेसिकली काय करणार, तर तुमचा एडीएच काय करतो बेटा, तो नेफ्रॉन मधल्या डीसीटी आणि कलेक्टिंग डक्ट ह्या पार्टवर ऍक्ट होतो. नेफ्रॉनचे आपल्या पार्ट असतात वेगवेगळे, त्यातल्या ह्या दोन पार्टवर ऍक्ट होतो आणि त्याच्यामधून वॉटर काढण्यासाठीची परमिएबिलिटी इन्क्रीज करतो. एडीएच तुमच्या डीसीटी आणि कलेक्टिंग डक्टवर वॉटर रिएब्झॉर्ब, जास्तीत जास्त पाणी बाहेर निघावं, जास्तीत जास्त पाणी तुमच्या ब्लडमध्ये यावं, नेफ्रॉन मधून बाहेर निघून ब्लडमध्ये यावं म्हणून तुमच्या नेफ्रॉनची परमिएबिलिटी इन्क्रीज करतो तो हार्मोन असेल बेटा. ठीक आहे. आणि मग मला सांगा, जर त्यानं तुमच्या युरिन मधलं वॉटर ऍब्झॉर्ब करून घेतलं तर जे वॉटर तुमच्या ब्लडमध्ये ऍड होते त्यामुळे काय झालं, युरिन मध्ये वॉटर कमी राहिलं, म्हणजेच युरिन कसा झाला, कॉन्सन्ट्रेटेड झाला आणि त्यानं वॉटर ऍब्झॉर्ब केलं म्हणून मला सांगा H2 काय झाला, कॉन्झर्व झाला. वॉटर कॉन्झर्व झालं तुमच्या बॉडीमध्ये, तर लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर कॉन्झर्व केलं जातं बेटा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. तर बघा आता समजा मग तुम्ही एखाद्या वेळेस असा डाऊट आला पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये, सर जर अशी कंडिशन झाली, सर अरे काय रे बेटा, सर अरे बेटा काय सर जर अशी कंडिशन झाली, काय झालं बेटा, सर समजा एडीएच सिक्रेटच नाही झालं तर काय होईल, जर एडीएचचं सिक्रेशन एकदमच कमी आहे किंवा एडीएच सिक्रेटच नाही झालं तर काय होईल, तर काय होतं बेटा इकडे लक्ष दे. जर एडीएच सिक्रेटच नाही झालं तर तुझ्या डीसीटी आणि कलेक्टिंग डक्ट याच्यामधून वॉटरचं रिअब्झॉर्प्शन होणार नाही. याच्यामधून वॉटरचं रिअब्झॉर्प्शन होईल का, नाही. याच्यामधून वॉटरचं रिअब्झॉर्प्शन नाही झालं त्यामुळं काय होतं, ते वॉटर युरिन मधून बाहेर पडतं. कुठून बाहेर पडतं, युरिन मधून बाहेर पडतं. जर बेटा एडीएच ची डेफिशियन्सी असेल, इकडे लक्ष दे बघ, एडीएच ची जर डेफिशियन्सी असेल, एडीएचच्या डेफिशियन्सीमुळे जी कंडिशन येते तिला काय म्हणतो आपण, एडीएच ची जर डेफिशियन्सी झाली बेटा तर जी कंडिशन येते तिला आपण म्हणतो डायबिटीस इन्सिपिडस. काय म्हणतो त्या कंडिशनला आपण, डायबिटीस इन्सिपिडस. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, डायबिटीस इन्सिपिडस. डायबिटीस इन्सिपिडस मध्ये काय होतं बेटा, लार्ज व्हॉल्यूम ऑफ युरिन एक्सक्रीट केला जातो. पर्सन काय करतो बेटा, लार्ज व्हॉल्यूम ऑफ युरिन एक्सक्रीट करतो. लार्ज व्हॉल्यूम ऑफ युरिन एक्सक्रीट केला जातो. लार्ज व्हॉल्यूम ऑफ युरिन एक्सक्रीट केला जातो आणि ह्या कंडिशनला म्हणतात पॉलियुरिया. काय म्हणतात या कंडिशनला,
पॉलीयुरिया. पॉलीयुरिया म्हणजे लार्ज क्वांटिटी ऑफ युरिन एक्सक्रीट करणं. हा युरिन कसा असतो, डायल्यूट असतो बेटा. याच्यामध्ये वॉटर जास्त असतं. का जास्त असतं, कारण एडीएचनं ते वॉटर रिॲब्झॉर्ब नाही केलं. एडीएचच नाही आहे तर एडीएच वॉटर कसं रिॲब्झॉर्ब करणार. एडीएच वॉटर रिॲब्झॉर्ब करत नाही म्हणून वॉटर कुठं जातं, युरिनमधून बाहेर पडतं बेटा. ठीक आहे, तर ह्या कंडिशनला पॉलीयुरिया म्हणायचं. आता एखाद्या पर्सनचं जर युरिन सारखं पास होते, दर एका तासाला चाललंय बाथरूमला, ठीक आहे, मला सांगा जास्त युरिन बॉडीतून बाहेर पडतो, जास्त वॉटर बॉडीतून बाहेर पडतंय. वॉटर बॉडीमध्ये कन्झर्वच होत नाही, बॉडीमध्ये स्टोअरच होत नाही, त्यामुळे त्याला तहान खूप जास्त लागते बेटा. ठीक आहे, त्या पर्सनला तहान खूप जास्त लागते आणि जास्त तहान लागलं त्या कंडिशनला म्हणतात पॉलीडिप्सिया. काय म्हणतात, पॉलीडिप्सिया. तर बेटा तुमचा डायबिटीस इन्सिपिडस जो असतो की नाही, डायबिटीस इन्सिपिडस म्हणजे काय, एडीएचची डेफिशियन्सी. बॉडीमध्ये पाहिजे तेवढा एडीएच सिक्रेट होतो का, नाही. त्यामुळं काय झालं तर बेटा पॉलीयुरिया झाला, म्हणजे लार्ज व्हॉल्यूम ऑफ युरिन एक्सक्रीट केला. आणि दुसरं काय झालं तर पॉलीडिप्सिया झाला. पॉलीडिप्सिया म्हणजे बेटा जास्त तहान लागणे. ठीक आहे, तर हे असेल बेटा एडीएच हॉर्मोन. दिस इज अबाउट एडीएच. आता एडीएचचा आणखी एक रोल तुम्हाला माहित असावा. हे एडीएचचं नाव आहे बेटा वॅसोप्रेसिन. एडीएचचं नाव काय असतं, वॅसोप्रेसिन. म्हणजे काय तर बेटा हा तुमच्या ब्लड वेसल्सना कॉन्स्ट्रिक्ट करू शकतो. ब्लड वेसल्सना काय करू शकतो, ब्लड वेसल्सना कॉन्स्ट्रिक्ट करू शकतो, म्हणजे तुमच्या ब्लड वेसल्स छोट्या करू शकतो बेटा. तुमच्या ब्लड वेसल्सना हा काय करू शकतो, ब्लड वेसल्सना छोटं करू शकतो, ब्लड वेसल्सना प्रेस करू शकतो. वॅसो वेसल्स प्रेसिन, ब्लड वेसल्सना प्रेस. म्हणजेच मला सांगा हा ब्लड वेसलचं कॉन्स्ट्रिक्शन घडून आणू शकतो आणि ब्लड वेसलचं कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे ब्लड प्रेशर रेज करू शकतो, ब्लड प्रेशर इन्क्रीज सुद्धा करू शकतो बेटा हा. ठीक आहे, तर हे असेल तुमचं पहिलं हॉर्मोन बेटा, ज्याचं नाव असेल अँटी डायुरेटिक हॉर्मोन किंवा ज्याचं नाव असेल एडीएच. आता दुसरं जे हॉर्मोन आहे बेटा आपलं ते असेल ऑक्सिटोसिन. काय असेल त्या हॉर्मोनचं नाव, ऑक्सिटोसिन. आता बघा हे ऑक्सिटोसिन अतिशय इम्पॉर्टंट हॉर्मोन आहे बेटा. ऑक्सिटोसिन अतिशय महत्त्वाचं हॉर्मोन आहे. ह्या हॉर्मोनलाच आपण हॉर्मोन ऑफ पर्च्युरेशन असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो ह्या हॉर्मोनला आपण, हॉर्मोन ऑफ पर्च्युरेशन. काय म्हणतो याला, हॉर्मोन ऑफ पर्च्युरेशन. हॉर्मोन ऑफ पर्च्युरेशन असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो ह्या हॉर्मोनला आपण, हॉर्मोन ऑफ पर्च्युरेशन असं म्हणतो बेटा. आता बघा इकडे लक्ष द्या बेटा, हॉर्मोन ऑफ पर्च्युरेशन का म्हणतो ह्या हॉर्मोनला आपण, हॉर्मोन ऑफ पर्च्युरेशन का म्हणतो ह्या हॉर्मोनला आपण बेटा, तर हे हॉर्मोन बर्थ मध्ये कंट्रोल करतं. ठीक आहे, बेबीची बर्थ होत असताना, डिलिव्हरी होत असताना, बेबी बघा युटेरस मधून बेबी बाहेर जेव्हा येते बेटा त्यावेळेला हे हॉर्मोन हेल्प करतं. त्यामुळे याला हॉर्मोन ऑफ पर्च्युरेशन असं म्हणतात, हॉर्मोन ऑफ डिलिव्हरी. ठीक आहे, कारण हा बेबीची बर्थ होण्यामध्ये फॅसिलिटेट करतो बेटा. हा काय करतो बेसिकली माहिती तुम्हाला, तर स्मूथ मसल मध्ये कॉन्ट्रॅक्शन घडून आणतो. स्मूथ मसल जे असतात की नाही, स्मूथ मसल, ह्या स्मूथ मसल्स मध्ये काय घडून आणतो, कॉन्ट्रॅक्शन घडून आणतो. स्मूथ मसल्स मध्ये कॉन्ट्रॅक्शन घडून आणतो आणि स्मूथ मसल मध्ये कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं बेटा जे युटेरस असतं, युटेरसच्या मसल स्मूथ मसल असतात, युटेरसच्या मसल मध्ये कॉन्ट्रॅक्शन करून बेबीला बाहेर पुश करण्यासाठी हेल्प करतो आणि त्यामुळे बेबीची डिलिव्हरी होते बेटा. तर हे हॉर्मोन असेल हॉर्मोन ऑफ पर्च्युरेशन, ऑक्सिटोसिन बेटा. आता हे आणखी एका ठिकाणी ऍक्ट होतं. ह्या ऑक्सिटोसिनलाच बेटा मिल्क इजेक्टिंग हॉर्मोन असं सुद्धा म्हणतात. मिल्क इजेक्टिंग हॉर्मोन, मिल्क सिक्रेटिंग नाही बरं का, इजेक्टिंग फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, तर जे तुमच्या बघा ब्रेस्टमध्ये जे मिल्कचे फॉलिकल्स असतात त्या मिल्कच्या फॉलिकल्सना कॉम्प्रेस करतं, प्रेस करतं आणि मिल्क बाहेर येते बेटा त्यामुळं. ठीक आहे, बघा ऑक्सिटोसिन काय करतं, ज्या वेळेला बेबी जे असते बेटा, मदर जेव्हा बेबीला दूध पाजत असते त्यावेळेला त्या बेबीच्या स्टिम्युलसमुळे मदरच्या बॉडीमध्ये ऑक्सिटोसिन रिलीज होतं. ते ऑक्सिटोसिन मदरच्या ब्रेस्टमध्ये जाऊन त्या ज्या मिल्कच्या सॅक्स असतात त्या सॅक्समध्ये कॉन्ट्रॅक्शन घडून आणतात, त्यामुळे मिल्क बाहेर येतं. ठीक आहे, तर त्यामुळे बेटा ऑक्सिटोसिनला मिल्क इजेक्टिंग हॉर्मोन असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात याला, मिल्क इजेक्टिंग हॉर्मोन, म्हणजे मिल्कला बाहेर काढणारा हॉर्मोन बेटा. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, ज्या वेळेला तुम्ही बऱ्याच वेळा ऑब्झर्व केला असेल तुमच्या घरामध्ये किंवा शेजारी पाजारी कोणाची जर कधी बेबीची डिलिव्हरी झाली असेल, ठीक आहे, डिलिव्हरी झालेली असेल तर काय करतात, हॉस्पिटलमध्ये नेलं की सलाईन लावलं आणि लगेच डिलिव्हरी झाली असं म्हणतात. ते ॲक्च्युअली तुम्हाला माहीत असावं सलाईनमधून काय दिलं जातं तर ऑक्सिटोसिन देतात. ठीक आहे, पिटोसिन देतात. पिटोसिन नावाचा ड्रग असतो तो ऑक्सिटोसिन म्हणजे. तर ते पिटोसिन दिलं जातं आणि ते दिल्यामुळं काय होतं तर स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन्स इंड्यूस होतात. युटेरसमध्ये एकदम स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन्स इंड्यूस होतात आणि त्या कॉन्ट्रॅक्शन्समुळे काय होतं तर त्या बेबीची इझिली बर्थ होते बेटा. ठीक आहे, बेबीची इझिली बर्थ होते. तर हे असेल ऑक्सिटोसिन. आता मेलमध्ये याचा रोल चांगला अंडरस्टूड नाही आहे, बट मेलमध्ये इट इज सेड दॅट इट हेल्प्स इन इजॅक्युलेशन. सेमेन जेव्हा बॉडीतून बाहेर पडतं की नाही
सेमेन जेव्हा बॉडीतून बाहेर पडतं त्याला इजॅक्युलेशन म्हणतात. सेमेन बॉडीतून बाहेर पडणं बेटा, ठीक आहे. युरेथ्रामधून सेमेन बाहेर पडत असतं त्याला इजॅक्युलेशन म्हणतात. तर त्या इजॅक्युलेशनमध्ये ऑक्सिटोसिन हेल्प करतो असं मानलं जातं बेटा. फिमेलमध्ये मात्र याचे दोन अतिशय इम्पॉर्टंट रोल काय आहे तर इट इज हॉर्मोन ऑफ पर्च्युरेशन, म्हणजे हॉर्मोन ऑफ बर्थ. बेबीची बर्थ होताना युटेरसला कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम करतं. आणि दुसरं बेटा इट इज मिल्क इजेक्टिंग हॉर्मोन, म्हणजेच ब्रेस्टमध्ये बेटा ब्रेस्टमधून मिल्कला बाहेर काढण्याचं, मिल्क तयार करण्याचं नाही. पुन्हा एकदा सांगतोय, मिल्क तयार करण्यामध्ये याचा काहीही रोल नसतो. याचा रोल फक्त मिल्कला बाहेर काढण्यामध्ये असतो बेटा, ठीक आहे. तर हे असतील बेटा आपले दोन पोस्टेरियर पिट्युटरीचे हॉर्मोन्स, ठीक आहे, एडीएच आणि ऑक्सिटोसिन. हे हॉर्मोन पोस्टेरियर पिट्युटरीमध्ये फक्त स्टोअर होतात, तिथून फक्त रिलीज होतात. हे सिंथसाइज कुठे होतात तर तुमच्या हायपोथॅलॅमसमध्ये होत असतात, ठीक आहे. चला तर आता आपण बघूयात आपल्या अँटेरियर पिट्युटरीचे काही हॉर्मोन्स. आपली जी अँटेरियर पिट्युटरी आहे तिचे काही हॉर्मोन्स आपण बघूयात बेटा, ठीक आहे. त्यापूर्वी बोर्डवरचं लिहून घ्या. तर बेटा आपल्या अँटेरियर पिट्युटरीचे आपण हॉर्मोन्स बघूयात आपण आता. तर त्यातलं पहिलं हॉर्मोन असेल ग्रोथ हॉर्मोन, ठीक आहे. कोणतं हॉर्मोन असेल पहिलं? ग्रोथ हॉर्मोन. ग्रोथ हॉर्मोनला सोमॅटोट्रॉपिक हॉर्मोन असं सुद्धा म्हणतात. सोमॅटोट्रॉपिक हॉर्मोन काय म्हणतात? ग्रोथ हॉर्मोनला सोमॅटोट्रॉपिक हॉर्मोन असं सुद्धा म्हणतात, कारण सोमा म्हणजे बॉडीची ग्रोथ घडून आणतं. तर बेटा हे जे ग्रोथ हॉर्मोन असतं हे तुमच्या अँटेरियर पिट्युटरीपासून रिलीज होतं आणि हे ॲक्शन कशी करतं, याचं फंक्शन काय असतं तर बेटा हे तुमच्या बॉडीमध्ये सेल डिव्हिजन प्रमोट करतं. काय प्रमोट करतं? सेल डिव्हिजन प्रमोट करतं. त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये हे प्रोटीन सिंथेसिस प्रमोट करतं. प्रोटीन सिंथेसिस प्रमोट करतं बेटा हे, ठीक आहे. प्रोटीन सिंथेसिस प्रमोट करतं. बघा काय काय सिक्रेट प्रमोट करतं? सेल डिव्हिजन, प्रोटीन सिंथेसिस. तर यानंतर बेटा आपल्या बॉडीमधल्या हे जवळपास प्रत्येक टिश्यूवर ॲक्ट होतं, ठीक आहे. तुमच्या बॉडीतले प्रत्येक टिश्यू बेटा बोन असतील, मसल असतील, ह्या सर्व सेल्सवर ॲक्ट होतं. कार्टिलेज असतील, ह्या सर्वावर हे ॲक्ट होतं आणि त्यांची ग्रोथ घडून आणतं, ठीक आहे. तुमची जी हाईट वाढते, तुमच्या बॉडीमध्ये मसलचं मास वाढतं, बरोबर नाही. आपण लहानपणी एवढे छोटे छोटे असतो, त्यानंतर आपण मोठे होत जातो बेटा. याचं जे सिक्रेशन असतं हे बर्थला बेटा अतिशय कमी असतं. बर्थला याचं सिक्रेशन कमी असतं आणि प्युबर्टीला याचं सिक्रेशन हायेस्ट लेवलला असतं बेटा. प्युबर्टीला याचं सिक्रेशन कसं असतं? हायेस्ट असतं. प्युबर्टीला हायेस्ट असतं आणि त्यानंतर बेटा लाईफ टाईम याचं सिक्रेशन होत राहतं, परंतु प्युबर्टीच्या नंतर याचं सिक्रेशन कमी 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 होत जातं बेटा. प्युबर्टीच्या नंतर याचं सिक्रेशन काय होत जातं तर कमी कमी होत जातं. हे असेल बेटा ग्रोथ हॉर्मोन. आपल्या बॉडीमध्ये सेल डिव्हिजन, प्रोटीन सिंथेसिस, बोन, मसल, कार्टिलेज सगळ्या टिश्यूवर जवळपास ॲक्ट होतं. प्रत्येक सेलवर ॲक्ट होतं. सेल डिव्हिजनचा रेट डिसाईड करतं, सेलमधलं प्रोटीन सिंथेसिस डिसाईड करतं, ठीक आहे बेटा. आता हे जे ग्रोथ हॉर्मोन आहे बेटा, हे ग्रोथ हॉर्मोन मी तुम्हाला सांगितल्यासारखं प्युबर्टीला हायेस्ट असतं, त्यानंतर कमी कमी होत जातं. ग्रोथ हॉर्मोनचं जे सिक्रेशन आहे हे तुमच्या बॉडीमध्ये का ऑप्टिमम लेवलला असावं लागतं. हे कमी किंवा जास्त होऊन चालत नाही बेटा, ठीक आहे. तर बघा चिल्ड्रनमध्ये, समजा चाइल्डमध्ये, लहान लेकरांमध्ये बेटा समजा याचं हायपर सिक्रेशन झालं, म्हणजे काय? जास्त सिक्रेशन, नॉर्मल गरजेपेक्षा जास्त सिक्रेशन झालं चिल्ड्रनमध्ये हायपर सिक्रेशन जर झालं ग्रोथ हॉर्मोनचं तर त्या बाळाला होतं बेटा जायजॅन्टिझम. काय होतं त्याला? जायजॅन्टिझम. आता हा जायजॅन्टिझम जो असतो, जायजॅन्टिझममध्ये काय होतं तर ते पर्सन जे असते बेटा ते 8 फुटाचा होते, एकदम उंचच्या उंच, धिप्पाडच्या धिप्पाड माणूस, एकदम मोठा मोठा दिसतो. त्याला बघून आपण एकदम बाबो हे काय असं वाटतं बेटा, ठीक आहे. एकदम 8 फुटाचा माणूस, हात मोठे, पाय मोठे, सगळेच मोठं. इथे लक्ष द्या बेटा, बॉडी प्रोपोर्शनेट असते, हात पाय सगळंच मोठं होतं त्याचं. असं नाही की एकच कोणता तरी पार्ट छोटा झालाय, तसं नाही होत, सगळंच पार्ट मोठे होतात. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात बेटा? जायजॅन्टिझम म्हणतात. काय म्हणतात त्याला? जायजॅन्टिझम. कशामुळे होतो? हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन. हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन कोणामध्ये पण? चिल्ड्रनमध्ये. कोणामध्ये बेटा? चिल्ड्रनमध्ये जर ग्रोथ हॉर्मोन जास्त रिलीज झालं तर त्याला जायजॅन्टिझम होतो. तो माणूस पूर्ण बॉडीच त्याची वाढते, सगळी बॉडी एकदम मोठी मोठी होते, त्याला जायजॅन्टिझम म्हणायचं. जर बेटा ग्रोथ हॉर्मोनचं हायपो सिक्रेशन झालं, ग्रोथ हॉर्मोनचं काय झालं? हायपो सिक्रेशन झालं, म्हणजे कमी सिक्रेशन झालं. एखाद्या छोट्या बाळामध्ये ग्रोथ हॉर्मोनचं सिक्रेशनच होत नाहीये तर त्याला होतो बेटा पिट्युटरी डॉर्फिझम. काय होतं त्याला? पिट्युटरी डॉर्फिझम. त्याला म्हणायचं पिट्युटरी डॉर्फिझम. डॉर्फिझम म्हणजे काय बेटा? ठेंगणेपणा. पिट्युटरी ग्लँडमुळे आलेला ठेंगणेपणा. हे जे पर्सन असतात बेटा यांची उंची 2, 3, 4 फूट एवढीच होते, त्याच्यापेक्षा जास्त ग्रो होत नाही ते.
2, 3, 4 फुटापर्यंतच ग्रो होतात, त्याच्यापेक्षा जास्त ग्रो होत नाहीत. छोटे छोटे हातपाय असतात त्यांचे, छोटे छोटे एवढे एवढे माणसं तुम्ही बघितले असतील बेटा. ठीक आहे, तर त्यांच्यामध्ये पिट्युटरी डॉर्फिझम असतो. यांचे सुद्धा बेटा पूर्ण बॉडी शेपमध्ये असते, पण सगळं छोटं छोटं असते त्यांचं. पिट्युटरी डॉर्फिझम म्हणायचं त्याला. आता हे झालं चिल्ड्रनमध्ये. चिल्ड्रनमध्ये जर जास्त सिक्रेशन झालं जायजॅन्टिझम, चिल्ड्रनमध्ये जर कमी सिक्रेशन झालं पिट्युटरी डॉर्फिझम. ठीक आहे बेटा. बघा आता समजा यानंतर बेटा समजा हेच ॲडल्टमध्ये घडलं. कोणामध्ये घडलं हे? ॲडल्टमध्ये. समजा ॲडल्टमध्ये बघा, समजा ॲडल्टमध्ये बेटा, ॲडल्टमध्ये ग्रोथ हॉर्मोनचं हायपर सिक्रेशन झालं. आता सर हे का होईल बरं ॲडल्टमध्ये हायपर सिक्रेशन? तर बेटा समजा ॲडल्टमध्ये असं समजा पिट्युटरी ग्लँडमध्ये ज्या सेल तुमच्या ग्रोथ हॉर्मोन सिक्रेट करतात त्या सेलचा ट्यूमर झाला, त्या सेलची एक गाठ झाली. ठीक आहे, त्या सेलची जर गाठ झाली तर जास्त प्रमाणात ग्रोथ हॉर्मोन सिक्रेट होईल. तुम्हाला माहीत असं बेटा, जर ॲडल्टमध्ये हायपर सिक्रेशन झालं ग्रोथ हॉर्मोनचं तर त्या कंडिशनला ॲक्रोमेगॅली म्हणतात. काय म्हणतात त्या कंडिशनला? ॲक्रोमेगॅली. इट कॉजेस ॲक्रोमेगॅली. आणि ॲक्रोमेगॅलीमध्ये काय होतं तुम्हाला सर्वांना माहीत असावं बेटा, ॲक्रोमेगॅली ही एक अतिशय भयानक कंडिशन असते. एकतर बरेच वर्ष हे कळत नाही की ॲक्रोमेगॅली झाली, काही वर्षाच्या नंतर जेव्हा त्याचे सिम्पटम बाहेर दिसायला लागतात तेव्हा लक्षात येतं काहीतरी ॲबनॉर्मल आहे. ह्या पर्सनचे फेशियल फीचर्स एकदम कोर्स होतात बेटा. लिप्स मोठे मोठे, गालाचे बोन मोठे मोठे, डिस्फिगरमेंट, फेसचा चेहरा बदलून जातो पूर्ण, म्हणजे बोन्स असे मोठे मोठे होतात त्या पर्सनचे. कारण काय बेटा, आता इपिफायसिस लॉंग तर होऊ शकत नाहीत, ग्रोथ हॉर्मोन जास्त झालं तरी सुद्धा बोन्स लॉंग होऊ शकत नाहीत, बोन्स तुमचे वाईड व्हायला लागतात. त्यानंतर बॉडीतले वेगवेगळे फंक्शन्स बेटा, स्किन खराब होऊन जाते पूर्ण, स्किनवर प्रोजेक्शन्स यायला लागतात छोटे छोटे. मेलमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं, रिप्रोडक्टिव्ह फंक्शन, लॉस ऑफ सेक्शुअल जे सेक्शुअल लिबिडो म्हणतात त्याला बेटा, म्हणजे सेक्सची जी अर्ज असते दॅट ऑल्सो रेड्युसेस, त्याला लॉस ऑफ लिबिडो हा वर्ड यूज केला जातो. तर हे सगळे इम्पॅक्ट कशामुळे दिसून येतात बेटा, तर ॲक्रोमेगॅलीमध्ये. ठीक आहे. आणि जर हे अनट्रीटेड बऱ्याच वेळा बेटा याचे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवर, न्यूरल सिस्टीमवर सुद्धा इम्पॅक्ट पडू शकतात. आणि जर हे लक्ष दिलं नाही तर ह्या पर्सनची डेथ सुद्धा होऊ शकते. कोणती कंडिशन असते बेटा? ॲक्रोमेगॅली. कशामुळे होते? तर ॲडल्टमध्ये ग्रोथ हॉर्मोनचं हायपर सिक्रेशन झाल्यामुळे ही कंडिशन येते बेटा. ठीक आहे, तर हे असेल आपलं ग्रोथ हॉर्मोन, सोमॅटोट्रॉपिक हॉर्मोन. ठीक आहे, हे बेटा प्युबर्टीपर्यंत हायेस्ट सिक्रेट होतं, कुठं कुठं ॲक्ट होतं, काय फंक्शन परफॉर्म करतं. आणि याचं हायपर सिक्रेशन चिल्ड्रनमध्ये झालं तर जायजॅन्टिझम, ॲडल्टमध्ये झालं तर ॲक्रोमेगॅली, आणि हायपोसिक्रेशन झालं तर पिट्युटरी डॉर्फिझम बेटा. आता बघा यानंतर बेटा दुसरं जे हॉर्मोन आहे हे झालं ग्रोथ हॉर्मोन. यानंतर दुसरं जे हॉर्मोन आहे ते असेल प्रोलॅक्टिन. कोणतं हॉर्मोन असेल? प्रोलॅक्टिन. हे जे प्रोलॅक्टिन हॉर्मोन आहे बेटा, हे प्रोलॅक्टिन हॉर्मोन केअरफुली लक्ष देऊन ऐका सर्वांनी. प्रोलॅक्टिन हॉर्मोनलाच आपण मॅमोट्रॉपिक हॉर्मोन असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो याला आपण? मॅमोट्रॉपिक हॉर्मोन. याचं नाव असेल दुसरं मॅमोट्रॉपिक हॉर्मोन. काय नाव असेल याचं? मॅमोट्रॉपिक हॉर्मोन. आता ह्या हॉर्मोन बद्दल एक गोष्ट तुम्हाला माहित असली पाहिजे बेटा, याचं सिक्रेशन कोण रेग्युलेट करतो? तर प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग फॅक्टर याचं रेग्युलेशन करत असतो बेटा. प्रोलॅक्टिन हा एकमेव हॉर्मोन आहे ज्याचं सिक्रेशन कोणता फॅक्टर कंट्रोल करतो? तर प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग फॅक्टर कंट्रोल करतो. प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग फॅक्टर. आणि हा फॅक्टर कुठून रिलीज होतो? तुम्हाला सर्वांना मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. हा रिलीज होतो बेटा आपल्या हायपोथॅलॅमस पासून. कुठून रिलीज होत असतो? हा आपल्या हायपोथॅलॅमस पासून रिलीज होणारा एक हॉर्मोन असतं प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग फॅक्टर. तो तुमच्या प्रोलॅक्टिनचं सिक्रेशन कंट्रोल करतो. आता याचं नावामध्येच मॅमोट्रॉपिक हॉर्मोन दिले बेटा. का दिलंय? तर इट रेग्युलेट्स डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट. इट रेग्युलेट्स डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट. आणि ब्रेस्टची डेव्हलपमेंट रेग्युलेट करतं बेटा. ब्रेस्टची डेव्हलपमेंट मदर्समध्ये हा ना, आणि त्या ब्रेस्टमध्ये मिल्कचं सिक्रेशन सुद्धा याच्यामुळं होतं बेटा. मिल्क सिक्रेशन ब्रेस्टची डेव्हलपमेंट तर करतं, प्लस त्याच्यासोबत मिल्कचं सिक्रेशन सुद्धा हे कंट्रोल करतं बेटा. ठीक आहे, म्हणून याला काय म्हणायचं? प्रोलॅक्टिन. लॅक्टिन बेटा तुम्हाला सर्वांना माहिती आहे मिल्क शुगर्स असतात, तर त्याच्यामुळे बेटा याचं नाव प्रोलॅक्टिन किंवा मॅमोट्रॉपिक. मॅमरी ग्लँड म्हणजेच ब्रेस्ट बेटा, ब्रेस्टची डेव्हलपमेंट हे रेग्युलेट करत असतं. याचे दोन फंक्शन आहेत, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट आणि मिल्क सिक्रेशन. बेटा इथं मिल्क सिक्रेशन आहे, ऑक्सिटोसिनमध्ये मिल्क इजेक्शन होतं. तिथं काय होतं? मिल्क इजेक्शन होतं, बरोबर. आणि इथं काय आहे? तर इथं असेल मिल्क सिक्रेशन बेटा.
बरोबर. तर हे असेल आपलं दुसरं हॉर्मोन, ज्याचं नाव असतं प्रोलॅक्टिन किंवा त्यालाच मॅमोट्रॉपिक हॉर्मोन असं सुद्धा म्हणतो. याचं सिक्रेशन प्रोलॅक्टिन इनिबिटिंग फॅक्टर, प्रायमरीली याचं सिक्रेशन कोण कंट्रोल करतं, तर प्रोलॅक्टिन इनिबिटिंग फॅक्टर कंट्रोल करतो. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट आणि मिल्क सिक्रेशन मध्ये याचा रोल असतो बेटा. आता यानंतरचं जे हॉर्मोन आहे ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन. ठीक आहे बेटा. हे हॉर्मोन ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन जे आहे हे कुठं ऍक्ट होतं, तर हे हॉर्मोन ऍक्ट होतं आपली जी ॲड्रिनल ग्लँड असते. कोणती ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड बेटा. ॲड्रिनल ग्लँड म्हणजेच तुमच्या किडनीच्या वर असलेली ग्लँड. आपल्या किडनीच्या वर दोन टोप्यासारखे ग्लँड ठेवलेले असतात, त्यांना ॲड्रिनल ग्लँड म्हणतात. ह्या ॲड्रिनल ग्लँडच्या कॉर्टेक्सवर, ॲड्रिनल ग्लँडच्या कुठं बेटा, ॲड्रिनल ग्लँडच्या कॉर्टेक्सवर ऍक्ट होते. कॉर्टेक्स म्हणजे काय बघा, समजा ही ॲड्रिनल ग्लँड असेल तर हिचा कॉर्टेक्स म्हणजे असा पेरिफेरल पार्ट, हा बाजूचा बाहेरचा जो भाग असतो की नाही, हा बाहेरचा भाग, त्याला काय म्हणायचं, ॲड्रिनल ग्लँडच्या कॉर्टेक्सवर ऍक्ट होते. ACTH जे आहे बेटा, ठीक आहे, ACTH ह्या ॲड्रिनल ग्लँडच्या अशा कॉर्टेक्सवर ऍक्ट होतं आणि त्या भागातून बेटा ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचं सिक्रेशन कंट्रोल करतं. तिथून काय सिक्रेट होत असतात, ग्लुकोकॉर्टिकॉइड सिक्रेट होत असतात. ह्या भागातून बेटा ग्लुकोकॉर्टिकॉइड्स इथून रिलीज होत असतात. हे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स काय करतात, तर हे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स बेटा, हे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स काय करतात, तर आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे फंक्शन्स परफॉर्म करतात. हे कशामुळे सिक्रेट होतात, तर ॲड्रिनल ग्लँडवर कोणतं हॉर्मोन ऍक्ट होतं, ACTH ऍक्ट होतं. ACTH कोण रिलीज करतं, अँटेरियर पिट्युटरी रिलीज करते बेटा. आणि अँटेरियर पिट्युटरी पासून ACTHचं रिलीज कोण कंट्रोल करतं, हायपोथॅलॅमसचं एक हॉर्मोन आठवते का, ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन. ते हॉर्मोन हायपोथॅलॅमसचं रेग्युलेट करतं तुमच्या ACTHचं सिक्रेशन. आणि ACTH काय कंट्रोल करतो, तर तुमच्या ॲड्रिनल ग्लँडच्या कॉर्टेक्समधून ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचं सिक्रेशन बेटा. तर हे झाले आपले अँटेरियर पिट्युटरीचे 3 हॉर्मोन्स बेटा. कोणकोणते, ग्रोथ हॉर्मोन, त्यानंतर प्रोलॅक्टिन, त्यानंतर ACTH. आता आपल्या पिट्युटरी ग्लँडचे अँटेरियर पिट्युटरीचे आणखी काय हॉर्मोन्स आहेत, ठीक आहे, कोणते बेटा, तर त्याच्यामध्ये FSH, LH आणि ICSH असतं आणि TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. बरोबर आहे. तर बघा आता ते उरलेले जे हॉर्मोन्स आहेत बेटा हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात आणि त्यानंतर आपण नवीन ग्लँड्सना सुरुवात करूयात. पिनियल ग्लँड, थायरॉइड ग्लँड, ह्या ग्लँड्स आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात बेटा. ठीक आहे. अशा प्रकारे आपला आजचा सुंदर असा अध्याय इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन अध्यायासोबत. हॅव अ नाईस डे, हॅव अ नाईस स्टडी टाइम. बाय बाय.